श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिककरांच्या मनोरंजनासाठी नाशिक स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या वतीने शहरातील घारपुरे घाट परिसरात तब्बल 17 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक स्वरूपाचा गोदा पार्क साकारण्यात आलाय। विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण देखील करण्यात आलं। मात्र महापालिका आणि स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन यांच्यात या प्रकल्पावरून तोलवाटोलवी सुरू असल्यानं 11 महिन्यांपासून हा प्रकल्प धूळखात पडल्याचं पाहायला मिळतंय। अबालवृद्धांपासून सर्वांसाठी सर्व काही एका ठिकाणी असणारं हे ठिकाण म्हणजे गोदा पार्क या उद्देशाने कोट्यावधी रुपये खर्च करत हा प्रकल्प साकारण्यात आला। नाशिककरांसह रामकुंड गोदाकाठी देशभरातून येणारे पर्यटक भाविकांना गोदा घाटाची अनोखी सफर घडावी, तसेच नाशिककरांना मनोरंजनासाठी अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी असाव्यात या उद्देशानं हा प्रकल्प साकारण्यात आला। गोदा पार्कच्या सुशोभीकरणासाठी प्रवेशद्वारावरील भिंतींवर नाशिकच्या इतिहासाची माहिती आणि नाशिकचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। शहरासाठी भूषणावह आणि सौंदर्यीकरणात भर घालणारा हा प्रकल्प पालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या समन्वयामुळे धूळ खात पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। निवडणुकीच्या तोंडावर 26 जानेवारी 2024 रोजी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत या प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं। यानंतर या प्रकल्पातील विविध मनोरंजनपर सुविधा, वॉटर कास्केड, हेरिटेज वॉल यासह केलेली विद्युत रोषणाई तसेच इतर सुविधांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले। हे व्हिडिओ बघून नाशिककरांनी या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात देखील केली। मात्र मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी आलेल्या नागरिकांच्या पदरी निराशाच पडते। त्यामुळे नाशिककरांना तसेच नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांना हे वातावरण बघून हिरमोड झाल्याचं पाहायला मिळतंय। महापालिकेने पावले उचलत तातडीने हा प्रकल्प नाशिककरांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी नाशिककरांकडून होते। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।